नमस्कार, मी शिवानी गजबर, मैत्री तृतीयपंथी संघटन कोल्हापूरचे सदस्य बोलते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूरच्या सर्व रेणुका भक्तांना तसेच माझ्या समाजातील सर्व घटकांना सांगू इच्छिते की आपण गेल्या मंगळवारी जो आक्षेप घेतला होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे रेणुका देवीच्या नावाने रथयात्रा सुरू आहे ती रथयात्रा खोटी आहे किंवा त्याबाबतचे जे दावे केले गेलेले आहेत त्या दाव्यांबाबत आपल्या संघटनेचा तसेच आपल्या सर्व रेणुका भक्तांचा आक्षेप होता। या दाव्याबाबतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी आज आपल्याकडे धर्मजागरण ट्रस्ट या संघटनेने ज्यांनी ही रथयात्रा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केली होती तर त्याचे सदस्य चंद्रकांत शिंदे सर हे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी आलेले आहेत। तर आता आपण त्यांची बाजू ऐकून घेऊ की या आपल्या सर्व दाव्यांबाबत किंवा आपल्या आरोपांवर त्यांचं उत्तर काय आहे। नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे, श्री रेणुका माता व मातंगी देवी दर्शन रथयात्रेचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालखंडामध्ये केलेलं होतं। या यात्रेला मैत्री तृतीयपंथी संघटन व श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटना यांचा काही मुद्द्यांच्यावरती विरोध होता। हा विरोध लक्षात आल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्याकडून ज्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या, या रथयात्रेचं जे पत्रक आम्ही काढलेलं होतं, या पत्रकामध्ये देवीच्या काही परंपरा आहेत, देवीचे काही रिवाज आहेत, हे रिवाज लक्षात न घेता हे पत्रक काढल्यामुळे रेणुका माता देवीचे भक्त यांची नाराजी, यांचा काही राग होता आणि त्यामुळे या यात्रेला विरोध होता। आम्ही आमचा हेतू या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मांडला की आमचं या रथयात्रेचा जो हेतू होता हा धर्माचं जागरण व्हावं आणि देवी रेणुका व मातंगी देवी ह्या आदिशक्ती आदिमायेचं अधिष्ठान घेऊन आपण समाजाच्या समोर जावं असा आमचा उद्देश होता। परंतु देवीच्या ह्या परंपरा आणि रूढी ह्या लक्षात न घेता, या संघटनेशी समन्वय न करता काही पत्रक काढल्यामुळं त्याच्यामधले काही दावे जे होते याला काही आधार नसल्यामुळं यामुळं ते देवीचे भक्त नाराज झाले। आम्ही असा जाहीर माफी मागतो की आमच्या या काही दाव्यांच्यामुळं, आमच्या काही पत्रकातल्या गोष्टींच्यामुळं यांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांची मी माफी मागतो। परंतु आमचा शुद्ध हेतू लक्षात घेऊन या दोन्ही संघटनांच्या मधला गैरसमज दूर होऊन आमच्यामध्ये एक समन्वय झालेला आहे। भविष्यामध्ये अशी जेव्हा एखादी रथयात्रा काढली जाईल तेव्हा मानाचे जे जग आणि देवीच्या भक्तांचा, देवीच्या रीतिरिवाजांचा योग्य तो विचार करून आम्ही भक्तांच्या समोर जाऊ अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि परत अशा पद्धतीची तांत्रिक बाबीमधल्या चुका न होता एक चांगल्या प्रकारचे यात्रेचं आयोजन आम्ही ह्या दोन्ही संघटना मिळून करू असं आश्वासन देतो। धन्यवाद, नमस्कार। पण सर, या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण आता बोलला, पण आमचा सगळ्यात मोठा हाच आक्षेप होता की या रथयात्रेचा आणि श्री क्षेत्र सौंदत्य रेणुका देवस्थानचा काही संबंध नाही, हे खरं आहे ना की खोटं आहे? अगदी बरोबर आहे। आपल्या कोणत्याही पत्रकामध्ये ही यात्रा सौंदतीच्या देवस्थान ट्रस्टनं आयोजित केलेली नाही। आपण देवीचं अधिष्ठान, देवीचे आशीर्वाद मागण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडे गेलो होतो, परंतु त्यांचा आणि या रथयात्रेचा काही संबंध नसून देवीच्या पवित्र साडी, मूर्ती ही आपण रथामध्ये ठेवून लोकांच्या आशीर्वादाला ही देवी जावी असा आमचा शुद्ध हेतू होता। परंतु या रथामधल्या ज्या पादुका आहेत ह्या रेणुका मातेच्या देवस्थान ट्रस्टच्या नसून ह्या मातंगी देवीच्या देवस्थानमधून आपण घेतलेल्या आहेत। आमच्याकडून या पत्रकामध्ये जग आणि पादुका असा जो उल्लेख झालेला आहे, जगाचं पावित्र्य आणि जग हा रथामध्ये ठेवण्यासाठी देत नाही, हा उल्लेख त्या पत्रकामध्ये यायला हवा होता। परंतु हा जग आम्ही कुठेही यात्रेमध्ये वापरला नाही असं मी ह्या सगळ्या ट्रस्टींना आश्वस्त करतो की आम्ही देवीच्या या रथाचा किंवा त्या परंपरेचा आमच्याकडून कुठली चुकीची गोष्ट घडू नये याची आम्ही काळजी घेतलेली आहे। पण पत्रकामधला हा जो शब्द आहे की देवीच्या पादुका, ह्या यात्रा जी आहे ती मातंगी देवी आणि रेणुका माता अशी असल्यामुळं रेणुका मातेची मूर्ती, तिची मानाची साडी आणि तीर्थ याचा कलश आणि मातंगी देवीचं अधिष्ठान काहीतरी रथामध्ये असावं या दृष्टिकोनातून स्थानिक मंदिरामधून रेणुका मातंगी देवीच्या पादुका ह्या आम्ही रथामध्ये ठेवलेल्या हे आम्हाला मान्य आहे। परंतु सौंदती देवस्थाननं ही यात्रा आयोजित केलेली नसून ही धर्मजागरण ट्रस्ट व कोल्हापूर जिल्ह्यातल्या
आम्ही सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी या देवीची यात्रा काढून लोकांच्या देवीबद्दलचा आदर भक्ती वाढावी आणि ह्या आदिशक्ती आदिमायेचे आशीर्वाद या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळावा असा आमचा उद्देश होता। तो उद्देश या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आता आमच्या दोन्ही संघटनांच्या मधला हा गैरसमज दूर झालेला आहे असं मी आश्वस्त करतो।